जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला बँकेत जॉब पाहिजेला आहे तर आयसीसीआय बँकेतर्फे जबरदस्त अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. खासियत याची अशी आहे, तुम्ही जिथे राहता तिथल्या आसपास जी ब्रँच आहे तिथे तुम्हाला काम करायची संधी मिळणार आहे, ट्रेनिंग मिळणार आहे, महत्त्वाचं म्हणजे स्टायपेंड मिळणार आहे. त्यामुळे सुरुवातीलाच म्हणालो, ज्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे, पहिलं पाऊल टाकायचं आहे, तर अप्रेंटिसशिप प्रोग्राम आहे आयसीसीआय बँकेतर्फे. संपूर्ण प्रोसेस शिकवली जाते, म्हणजे बँकेत काम कसं केलं जातं, वेगवेगळ्या ज्या प्रोसेस आहेत ते कसे होतात, हे सगळं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. पुढे जाऊन तुम्ही बघा, एक्सपिरियन्स बेसवर बँकांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात भरती निघते, तिथे तुम्ही हा एक्सपिरियन्स काउंट केला जाईल. किंवा भरपूर साऱ्या पतसंस्था झाल्यात, प्रायव्हेट बँका झाल्या, या एक्सपिरियन्सवर तुम्ही तिथे कामाला लागू शकताय. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं ग्रॅज्युएशन झालंय, कुठल्याही शाखेतून, म्हणजे कॉमर्स, आर्ट्स, सायन्स, कुठल्याही शाखेतून झालंय तरी अप्लाय करू शकताय. अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे डिटेलमध्ये समजून घ्या आणि अशाच नवीन नवीन अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर आयसीसीआय बँकेची ऑफिशियल करिअर पेज वेबसाईट दिसून जाईल. जसं की तुम्ही ते वाचू शकतात, आयसीसीआय बँक ICCIcareer.com. तर इथे यांच्या पेजवर आपण आलो तर भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज, आणि तुम्ही कमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे. जसं की बघा, हा एस्पायर प्रोग्राम आहे, 0 to 1 year एक्सपिरियन्स आहे, एनी एज्युकेशन तुमचं झालं आहे, ऑल ओव्हर इंडियामधून अप्लाय करू शकताय. त्याच्यानंतर रिटेल बँकिंगचा एक प्रोग्राम आहे, पण इथे एक्सपिरियन्स लागतो. इथे बघा, हा पण तुम्ही करू शकताय, सीए असाल तर. असे भरपूर सारे प्रोग्राम आहे. जसं की बघा, हा एक आहे, पण इथे एक्सपिरियन्स पाहिजे, इथे एक्सपिरियन्स पाहिजे, इथे बघा फ्रेशरसाठी आहे. आणि याच प्रोग्रामबद्दल तुम्हाला सांगतोय, अप्रेंटिसशिप प्रोग्राम. ओके. आणि बाकी पण बघा, बाकी पण अपॉर्च्युनिटीज आहे. इथे एक एस्पायर प्रोग्राम आहे, हा पण एक जबरदस्त आहे. पाहिजे तर यावर पण मी व्हिडिओ बनवेल, नक्की कमेंट करा. ओके. आता जी अप्रेंटिसशिप प्रोग्राम आहे, नेमकं ती अपॉर्च्युनिटी काय तुम्ही समजून घ्या. इथे बघा दिलं आहे या प्रोग्रामबद्दल माहिती, इथून आपण अप्लाय करू शकतोय. आता इथे बघा कॅटेगरी काय आहे, तर हा प्रोग्राम असणार आहे अप्रेंटिसशिप, हा फुल टाईम असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अक्रॉस इंडिया. त्यामुळे बोललो, जेव्हा तुमचं इथे सिलेक्शन होतं तेव्हा तुम्हाला लोकेशन विचारलं जातं. समजा तुम्ही नाशिकमध्ये राहताय, पुण्यात राहताय, कोल्हापूरमध्ये राहताय, तर त्याच्या आसपास जी ब्रँच आहे ती सुद्धा तुम्हाला मिळू शकते. ओके. आता नेमका या प्रोग्रामचं वैशिष्ट्य काय, तर थोडक्यात पण जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना 12 महिन्याची ट्रेनिंग दिली जाते. म्हणजे बँकेत काम कसं केलं जातं, कॅश ट्रान्झॅक्शन कसे होतात, किंवा नवीन नवीन जे प्रोडक्ट्स आहे ते कसे येतात, काय येतात, सगळं काही शिकवलं जातं. आता यासाठी कोण पात्र आहे, तर ग्रॅज्युएट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. असं नाही की कॉमर्सच पाहिजे, सायन्स, फार्मसी वगैरे, म्हणजे कुठलंही ग्रॅज्युएट तुम्ही आज करू शकताय. त्याच्यानंतर ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग 1 year, 12 महिन्याचा हा प्रोग्राम असणार आहे. आणि एज लिमिट इथे 28 आहे. 28पेक्षा जास्त आहे तर अप्लाय करू शकत नाही. 28पर्यंत अप्लाय करू शकताय, कारण की प्रायव्हेट आहे, त्यामुळे याच्यात वयात काही सूट दिलेली नाही आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला स्टायपेंड किती मिळतोय, तर 12,500 म्हणजे 12,300 पर्यंत तुम्हाला इथे मिळतो आहे. ओके. हा स्टायपेंड असणार आहे, प्रति महिने तुम्हाला मिळणार आहे. मग 12,300 गुणिले 12 महिने तुम्ही करू शकताय. आता नेमकं सगळी माहिती इथे दिलेली आहे, तुम्ही इथे वाचू शकताय. बँकेबद्दल माहिती दिली आहे, त्याच्यानंतर या प्रोग्रामबद्दल माहिती दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं, तर इथे बघा दिले आहे अप्लाय नाव. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, फर्स्ट कमेंटमध्ये, व्हॉट्सअप आणि टेलिग्राम सर्वांवर मिळून जाईल. आणि बघा, ही सगळी जी माहिती आणतोय ती एज्युकेशनल इन्फॉर्मेशन पर्पज आहे. कारण की तुमच्यापैकी अनेक जण आहे जे आता कॉलेज स्टुडंट आहे, किंवा नुकतेच कॉलेज पास आउट झालेले आहे, एक्सपिरियन्स नाही, जॉब शोधताय, तर तुमच्यासाठी सोपं व्हावं म्हणून नवीन नवीन अपडेट माहिती करून ते तुमच्यासाठी व्हिडिओ आणतोय, जेणेकरून ती माहिती तुम्ही लोकांपर्यंत शेअर करू शकताय, किंवा तुम्ही एलिजिबल असेल तर तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके. आता इथे बघा, लॉग इन ऑप्शन आहे आणि साइन अप ऑप्शन आहे. जर तुम्ही पहिल्यांदा येणार असाल तर साइन अप करायचं आहे, मोबाईल नंबर टाकून, गेट ओटीपी टाकून ओटीपी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स टाकून घ्यायचं आहे. तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, पासवर्ड री एंटर करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. पासवर्ड टाकताना कुठल्या कुठल्या गोष्टी, म्हणजे 6 कॅरेक्टर्सचा पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर्स नको आहे. इथे बघा हे सगळं दिलेलं आहे, हे सगळं तुम्हाला फुलफिल करून तसंच पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर सबमिट म्हणायचं आहे. त्यानंतर हे पेज तुमच्या समोर ओपन झालंय. सगळ्यात आधी बेसिक माहिती विचारली जाते. त्याच्यानंतर एज्युकेशन डिटेल्स टाकायचं आहे, वर्क एक्सपिरियन्स टाकायचा आहे, लँग्वेज कुठली तुम्हाला येते, म्हणजे ज्या ठिकाणी राहत आहेत, महाराष्ट्रात राहत आहे तर मराठी भाषेला प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे मराठी भाषा, हिंदी, इंग्लिश जे पण येते ते टाकून घ्यायचं आहे. आणि डिक्लेरेशन, मग सगळ्यात आधी तुमचं नाव, लास्ट नेम, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस,
डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख, त्याच्यानंतर वडिलांचं नाव, त्याच्यानंतर ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस, त्याच्यानंतर करंट होम सेम असेल तर सेम ॲज करायचं आहे आणि परमनंट होम ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एज्युकेशनल डिटेल्स टाकून घ्यायचे, जसं की बघा 10वी झालेलं आहे तर 10वी कुठल्या बोर्डातनं झालं, जसं की पुणे युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र बोर्ड जे असेल ते टाकून घ्यायचं आहे. किती पर्सेंटेज पडले होते, इन्स्टिट्यूटचं नाव काय, कधी पासआउट झालं आहे हे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट तुमचं जे असेल ते तुम्ही अटॅच करू शकताय, म्हणजे तुमचं जे पासिंग सर्टिफिकेट आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर 12वी झालं आहे, मग कुठल्या बोर्डमधून झालं आहे, कुठल्या युनिव्हर्सिटीतून झालं आहे, पर्सेंटेज टाकून घ्यायचं आहे. नेम ऑफ इन्स्टिट्यूट म्हणजे कुठल्या कॉलेजमधून केलं आहे, कधी पासआउट झालं आहे आणि त्याचं पासिंग सर्टिफिकेट तिथे अटॅच करायचं आहे किंवा रिझल्ट अटॅच केलं तरी चालतं आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, मग कुठल्या कॉलेजमधून करताय, कॉलेजचं नाव इथून सर्च करून घ्या. ओके. त्याच्यानंतर कुठली युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी तुम्हाला टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कॉलेजची डिग्री, कुठली डिग्री करताय, बघा यापैकी भरपूर साऱ्या डिग्री आहेत, त्यापैकी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पर्सेंटेज किती पडले ते, त्याच्यानंतर सर्टिफिकेट इथे अटॅच करून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स विचारला जाईल, असेल तर टाका, नसेल तर एने टाकायचं आहे. लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, ज्या पण लँग्वेजेस तुम्हाला येतात त्या टाकून घ्यायचं आहे. डिक्लेरेशन त्यावर टिक करायची आणि फॉर्म सबमिट करायचं आहे. तर आहे ना चांगली ऑपॉर्च्युनिटी, खास करून ज्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे, कारण की इथे एक्झाम पण होत नाहीये, कुठली फी नाही. जिथे तुम्ही हे फॉर्म भरणार आहात त्यानुसार कोणाला किती टक्के पडले, का पडले, त्यानुसार शॉर्टलिस्टिंग होईल. शॉर्टलिस्टिंग झालेल्यांना मेल येईल, त्यानंतर तुमचा ऑनलाईन इंटरव्ह्यू येईल आणि त्यानंतर सिलेक्ट व्हाल. तर अशा प्रकारची ही प्रोसेस आहे. ज्या दिवसापासून तुम्ही जॉईन कराल त्याच्यापासून 12 महिनेपर्यंत तुमची ही ट्रेनिंग असते. याची लास्ट डेट इथे मेन्शन नाही आहे, त्यामुळे तुम्ही कधी पण अप्लाय करू शकताय. त्यामुळे लवकरात लवकर अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.